तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्व काय असतात, त्याच्या किती जोड्या असतात, त्याच्या पेअरच्या नावं काय असतात, ठीक आहे, आणि त्याचं फंक्शन काय असतं, या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे क्रॅनियल नर्व्स. क्रॅनियल नर्व समजून घेण्याच्या आधी आपल्याला नर्वस सिस्टीमबद्दल थोडी इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये बघा, नर्वस सिस्टीम मेनली दोन पार्टनं बनलेली असते. ठीक आहे, याचे दोन पार्ट असते सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि एक असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, म्हणजे जी नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असते. ठीक आहे, म्हणजे आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या दोन गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दोन पार्ट असतात. कोणकोणते? ब्रेन अँड सेकंड वन इज स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीच्या जी सिस्टीम सेंट्रलला प्रेझेंट असते, या ठिकाणी दाखवलेली ती असते सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असते ब्रेन आणि सेकंड वाला असते स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दोन गोष्टी असतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आणि जी सेकंड वन असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला सोडून जी आपल्या बॉडीच्या पेरिफेरी साईडला जी प्रेझेंट असते ती असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे, तर फर्स्ट वन आहे ब्रेन. ब्रेनमध्ये बघा, आपल्या बॉडीचा जे कंट्रोल सिस्टीम असते, ठीक आहे, म्हणजे आपल्या बॉडीवर ज्याचा कंट्रोल असतो ते असतो आपला ब्रेन, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पहिला पार्ट. ठीक आहे, आणि ब्रेनला लागूनच खालच्या साईडला म्हणजे व्हर्टिब्रल कॉलममध्ये जी प्रेझेंट असते ती असते स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, दुसऱ्या साईडला जी प्रेझेंट असते ती असते स्पायनल कॉर्ड. झालं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डबद्दल. त्यानंतर आता बघा, आपलं जे मेन टॉपिक आहे ते क्रॅनियल नर्व. आता क्रॅनियल नर्व म्हणजे काय, ज्या नर्व आपल्या ब्रेनकडून निघतात. आपल्या ब्रेनलाच क्रॅनियम असं म्हणतात. काय म्हणतात? क्रॅनियम. ठीक आहे, आणि ज्या नर्व आपल्या ब्रेनकडून निघतात त्याला आपण काय म्हणतो? क्रॅनियल नर्व्स. ज्या नर्व आपल्या ब्रेनकडून निघतात म्हणजे आपल्या क्रॅनियमकडून निघतात त्याला काय म्हणतो आपण? क्रॅनियल नर्व्स. आणि क्रॅनियल नर्व्स ह्या 12 पेअर असतात. ठीक आहे, 12 पेअर असतात क्रॅनियल नर्व्हच्या. आणि जी स्पायनल कॉर्ड असते, या ठिकाणी या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी काही व्हर्टिब्रे आहे त्याच्यामध्ये जी स्पायनल कॉर्ड असते त्या स्पायनल कॉर्डकडून नंबर ऑफ नर्व्हच्या पेअर निघतात, त्याला म्हणतात स्पायनल नर्व्स. स्पायनल कॉर्डकडून ज्या नर्व निघतात त्याला काय म्हणतात? स्पायनल नर्व्स. आणि स्पायनल नर्व्हच्या टोटल 31 पेअर्स असतात. स्पायनल कॉर्डच्या स्पायनल नर्व्हच्या टोटल 31 पेअर्स असतात. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत क्रॅनियल नर्व. जे काही 12 पेअर आहेत ते आपल्याला 12 पेअर या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहे. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक काय आहे? क्रॅनियल नर्व्स. ठीक आहे, याचे टोटल किती पेअर असतात? 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. आता बघू आपण एक एक नर्व इन डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, 12 पेअर असतात. 12 पेअरला आपण रोमन अंकामध्ये नंबर देत असतो. ठीक आहे, तर फर्स्ट काय आहेत? नंबर, म्हणजे कोणकोणत्या नर्व असतात. त्यानंतर क्रॅनियल नर्वचं नेम काय? नेम ऑफ क्रॅनियल नर्व. ठीक आहे, त्यानंतर क्रॅनियल नर्व कोणत्या टाईपची आहे. ठीक आहे, आणि लास्ट आहे त्याचं मेन फंक्शन काय? त्या क्रॅनियल नर्वचं मेन फंक्शन काय असते. ठीक आहे, कोणत्या टाईपची म्हणजे काय, म्हणजे टाईप ऑफ नर्व जर आपण बघितला टाईप्स, त्याच्यामध्ये तीन टाईपचे असतात. एक असते सेन्सरी, सेकंड असते मोटार, आणि थर्ड असते मिक्स्ड. म्हणजे काय, म्हणजे ज्या नर्व सेन्सरीचं फंक्शन करतात, सेन्स ऑर्गनकडून इन्फॉर्मेशन आणायचं काम करतात, त्याला आपण काय म्हणतो? सेन्सरी नर्व. ठीक आहे, ज्या नर्व आपल्या ब्रेनकडून किंवा स्पायनल कॉर्डकडून मेसेज घेऊन जातात आणि ॲक्शन परफॉर्म करायला लावतात त्या नर्व असतात मोटार नर्व. ठीक आहे, सेन्सरी कळालं, मोटर. आणि मिक्स्ड म्हणजे काय,
ज्या नर्व दोन्ही टाईपचे काम करतात, म्हणजे सेन्सरीचं पण काम करतात आणि मोटरचं पण काम करतात, त्याला म्हणतात मिक्स्ड नर्व. ठीक आहे. या ठिकाणी जी लिहिलं टाईप ती ह्या नर्व कोणत्या टाईपचे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा मी सांगितलं टोटल 12 पेअर असतात नर्वच्या, त्यामध्ये आपण आधी वन बाय वन पूर्ण नर्व बघू. फर्स्ट नर्व दॅट इज ऑल्फॅक्टरी नर्व. फर्स्ट वन इज ऑल्फॅक्टरी. ठीक आहे. सेकंड वन ऑप्टिक. थर्ड वन ऑक्युलोमोटार. फोर्थ वन ट्रॉक्लियर. फिफ्थ वन ट्रायजिमाइनल. सिक्स्थ वन abducens. Seventh one that is facial. Eighth one vestibulocochlear. After that, ninth one that is glossopharyngeal. 10th one vagus. 11th one that is accessory. And last 12th one that is hypoglossal. हायपोग्लॉसल. ठीक आहे. या ठिकाणी 12 पेअर आपण या ठिकाणी लिहिलेत. फर्स्ट आहे ऑल्फॅक्टरी, सेकंड ऑप्टिक, थर्ड ऑक्युलोमोटार. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, ट्रॉक्लियर, ट्रायजिमाइनल, अब्ड्युसन्स, फेशियल, व्हेस्टिब्युलोकॉक्लियर, ग्लॉसोफॅरिंजियल, व्हॅगस, ॲक्सेसरी अँड लास्ट वन इज हायपोग्लॉसल. ठीक आहे. ह्या नर्व आपल्याला पाठ असणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर कोणत्या नंबरला कोणती नर्व आहे हे पण आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे. ठीक आहे. परत सांगतो. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, ट्रॉक्लियर, ट्रायजिमाइनल, अब्ड्युसन्स, फेशियल, व्हेस्टिब्युलोकॉक्लियर, ग्लॉसोफॅरिंजियल, व्हॅगस, ॲक्सेसरी आणि लास्ट वन इज हायपोग्लॉसल. ठीक आहे. लास्ट वन इज हायपोग्लॉसल. ठीक आहे. या ठिकाणी 12 पेअर सांगितले. आता 12 पेअर कोणत्या टाईपचे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट वन जी आहे ऑल्फॅक्टरी नर्व, ती सेन्सरीचं काम करते. ठीक आहे. ऑल्फॅक्टरी नर्व दॅट इज सेन्सरी. सेकंड वन इज ऑप्टिक, सेन्सरी. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार आणि ट्रॉक्लियर जे आहे ते मोटार. त्यानंतर ट्रायजिमाइनल बोथ म्हणजे काय, सेन्सरीचं पण काम करणार आणि मोटारचं पण काम करणार. त्यानंतर अब्ड्युसन्स मोटार, फेशियल बोथ, व्हेस्टिब्युलोकॉक्लियर सेन्सरी, ग्लॉसोफॅरिंजियल बोथ. Sorry. After that, glossopharyngeal both, vagus both, and last two are motor nerve. ठीक आहे. या ठिकाणी बघा आपण बघितलंय 12 कोणकोणत्या नर्व असतात, त्यानंतर त्या नर्वचे नाव काय असतात आणि टाईप काय असते. तर टाईपमध्ये बघा सेन्सरी मोटार बोथ सेन्सरी बोथ मोटार म्हणजे कोणती नर्व ही कोणत्या टाईपची आहे माहीत असणं आपल्याला फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मेन फंक्शन जी नर्व आहे ती मेन फंक्शन काय परफॉर्म करते. ठीक आहे. फर्स्ट वन इज ऑल्फॅक्टरी नर्व आणि याचं मेन फंक्शन असतं स्मेलसाठी रिस्पॉन्सिबल जी असते ती असते ऑल्फॅक्टरी नर्व. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारतात की कोणती नर्व कोणत्या फंक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्या ठिकाणी आपल्याला 12 नर्व जे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर ऑप्टिक आहे विजनसाठी, आपल्याला दिसण्यासाठी. फर्स्ट जी होती ऑल्फॅक्टरी स्मेलसाठी, सेकंड आहे ऑप्टिक विजनसाठी, थर्ड वन आहे ऑक्युलोमोटार रिस्पॉन्सिबल आहे आय मुवमेंटसाठी. ऑक्युलोमोटर जे आहे ते आय मुवमेंटसाठी आणि प्युपिल कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक
ठीक आहे. ऑक्युलोमोटर रिस्पॉन्सिबल आहे आय मुवमेंटसाठी आणि प्युपिल कन्स्ट्रक्शनसाठी. त्यानंतर आहे ट्रॉक्लियर. ट्रॉक्लियर जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे आय मुवमेंटसाठी. म्हणजे जे काही आपल्या आयला 6 मसल्स असतात, ते 6 मसल्सवर वेगवेगळ्या नर्वचं कंट्रोल असतं. तर ट्रॉक्लियरचं कंट्रोल असतं आय मुवमेंटवर, सुपिरियर ऑब्लिक मसलवर. ठीक आहे. कशावर? सुपेरियर ऑब्लिक मसल. ठीक आहे. ट्रॉक्लियर नर्वचं काम काय असतं आय मुवमेंटसाठी. त्यानंतर आहे ट्रायजेमिनल. ट्रायजेमिनल नर्व रिस्पॉन्सिबल असते फेशियल सेन्सेशनसाठी. ट्रायजेमिनल नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर फेशियल सेन्सेशन अँड च्युइंग मसल्स. म्हणजे जे आपण अन्न चावतो, ठीक आहे, कोणती गोष्ट चावतो त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जी असते ती असते ट्रायजेमिनल नर्व. त्यानंतर आहे अब्ड्युसन्स. अब्ड्युसन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर अगेन आय मुवमेंट अँड लॅटरल रेक्टस मसल्स. ठीक आहे. म्हणजे आयची जे काही लॅटरल रेक्टस मसल राहते त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यावर कंट्रोल कोणाचं असतं ते असते अब्ड्युसन्स मसलचं. ठीक आहे. आय मुवमेंट आणि कोणती मसल असती, कोणत्यावर कंट्रोल असतं? लॅटरल रेक्टस मसल. ठीक आहे. त्यानंतर आहे फेशियल. फेशियल बोथ काम करते, म्हणजे सेन्सरीचं पण काम करते आणि मोटरचं पण काम करते. आणि याचं जे कंट्रोल असतं ते असते फेशियल एक्सप्रेशन्स. त्यानंतर टेस्टसाठी रिस्पॉन्सिबल असते, सलायव्हेशनसाठी पण हेच रिस्पॉन्सिबल असते आणि टीयर सिक्रेशनसाठी सुद्धा आपली जी आहे फेशियल नर्व रिस्पॉन्सिबल असते. आणि ती बोथ फंक्शन परफॉर्म करते, सेन्सरीचं पण आणि मोटरचं पण. ठीक आहे. त्यानंतर आहे वेस्टिब्युलो कॉक्लियर. याचं मेन फंक्शन आहे हिअरिंग अँड बॅलन्स. हिअरिंग अँड बॅलन्स म्हणजे जे आपल्याला ऐकायला येतं, ठीक आहे, त्याच्यावर कंट्रोल असतं वेस्टिब्युलो कॉक्लियरचा. आणि सर्वांना माहीत आहे की जे बॅलन्स करतं आपल्या इयरमध्ये, इयरमुळे आपलं बॅलन्स होत असतं, त्यासाठी रिस्पॉन्सिबल असते वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. त्यानंतर आहे ग्लासोफॅरेंजियल नर्व. हे पण बोथ काम करते, ग्लासोफॅरेंजियल जस्ट लाईक टू फेशियल नर्व. आणि याचं मेन फंक्शन असतं टेस्ट, सॉलोइंग आणि सलायव्हेशनमध्ये. ठीक आहे. टेस्ट, सॉलोइंग अँड सलायव्हेशन. ठीक आहे. म्हणजे काय, जे आपल्याला टेस्ट करते, चव करते त्याच्यासाठी. त्यानंतर स्वॅलोइंगसाठी म्हणजे जे आपण अन्न गिळतो त्याच्यावर कंट्रोल असतं. आणि सलायव्हेशनवर म्हणजे जे आपल्याला लाळ सिक्रेट होते याच्यावर कंट्रोल असतं ग्लासोफॅरेंजियल नर्वचं. त्यानंतर आहे वॅगस नर्व. वॅगस नर्व पण बोथ फंक्शन परफॉर्म करते. वॅगस नर्वचं मेन जे फंक्शन आहे ते कंट्रोल्स हर्ट, म्हणजे काही प्रमाणात कंट्रोल्स हर्ट, लंग्स, GI ट्रॅक्ट, स्वॅलोइंग आणि स्पीच. म्हणजे जी व्हॅगस नर्व आहे त्याच्यावर ती कंट्रोल करते हर्टला, आपल्या लंग्सला काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. GI ट्रॅक्टला, स्वॅलोइंग आणि स्पीचसाठी कंट्रोल करते. त्यानंतर आहे ॲक्सेसरी नर्व. ॲक्सेसरी नर्व मोटरचं काम करते आणि याचं मेन फंक्शन असतं शोल्डर अँड नेक मुवमेंटला कंट्रोल करणं. ठीक आहे. शोल्डर आणि नेक मुवमेंटला कंट्रोल करणं. ठीक आहे. जे काही ॲक्सेसरी नर्व आहे त्याचं मेन फंक्शन असतं शोल्डर आणि नेक मुवमेंटला कंट्रोल करणं. त्यानंतर लास्ट वन आहे हायपोग्लॉसल नर्व. हायपोग्लॉसल नर्व रिस्पॉन्सिबल असते टंग मुवमेंटसाठी. हायपोग्लॉसल नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर टंग मुवमेंट. या ठिकाणी बघा 12च्या 12 पेअर आपण या व्हिडिओमध्ये बघितल्यात. त्या ठिकाणी फर्स्ट मी 12 नर्व सांगितलं कोणकोणत्या होत्या. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, अब्ड्युसन्स, फेशियल, वेस्टिब्युलो कॉक्लियर.
ग्लॉसोफेरेंजियल, व्हॅगस, ॲक्सेसरी आणि लास्ट वन इज हायपोग्लॉसल नर्व. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या टाईपच्या नर्व आहेत ते आपण सांगितल्यात. सेन्सरी, मोटार, बोथ सेन्सरी, बोथ मोटार आणि मोटार. ठीक आहे. आणि कोणती नर्व कोणतं फंक्शन परफॉर्म करते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला ह्या नर्व पाठ करायचे आहेत, जशाच तशा पाठ करायचे आहेत. तुम्ही याला काहीतरी ट्रिक लावून पाठ करा आणि तुम्हाला याच्यावरची ट्रिक पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला ट्रिक प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत बघा. ह्या नर्वपैकी लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कोणती? ठीक आहे, कोणती लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व. ठीक आहे. त्यानंतर स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व. ठीक आहे, स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व. त्यानंतर लार्जेस्ट क्रॅनियल नर्व. अँड नर्व फॉर हिअरिंग अँड बॅलन्स. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आहेत ते परत एक्झाममध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा इतर दुसऱ्या एक्झाम असतील. तर लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व आहे ती आहे 10th नंबरची नर्व, जी आहे व्हॅगस नर्व. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं व्हॅगस नर्व जी आहे ते लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व आहे. ठीक आहे. त्यानंतर स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व जी आहे ते ट्रॉक्लियर नर्व. स्मॉलेस्ट कोणती आहे? ट्रॉक्लियर नर्व. लार्जेस्ट जी आहे ते ट्रायजिमायनल नर्व. लार्जेस्ट कोणती आहे? ट्रायजिमायनल नर्व, दॅट इज ट्रायजिमायनल नर्व अँड नर्व रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग अँड बॅलन्ससाठी जी आहे ते व्हेस्टिब्युलोकॉक्लियर नर्व. ठीक आहे. लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कोणती? व्हॅगस नर्व. स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व ट्रॉक्लियर. लार्जेस्ट ट्रायजिमायनल. आणि हिअरिंग अँड बॅलन्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारी कोणती? व्हेस्टिब्युलोकॉक्लियर नर्व. ठीक आहे. तर परत एकदा शॉर्ट रिव्ह्यू सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्व बघण्याच्या आधी आपण नर्वस सिस्टीमबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेतली. नर्वस सिस्टीम ही 2 पार्टनं बनलेली असते. एक असते सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि एक असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम जी असते ती आपल्या बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक असते ब्रेन आणि सेकंड वन असते स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. ब्रेन जे असते, ब्रेनला आपण क्रॅनियम असं म्हणतो. आपल्या बॉडीवर कंट्रोल करणारा मेन घटक जे असते ते असते आपला ब्रेन. त्याला आपण क्रॅनियम म्हणतो. आणि ब्रेनपासून जे काही नर्व अराईज होतात, 12-12 पेअर ऑफ नर्व अराईज होतात, त्याला आपण काय म्हणतो? क्रॅनियल नर्व. आणि टोटल असतात त्याच्या 12 पेअर्स. ठीक आहे. ब्रेनला लागूनच खालच्या साईडला जे असते आपला स्पायनल कॉर्ड असते. व्हर्टिब्राच्या मध्ये स्पायनल कॉर्ड असते. त्या स्पायनल कॉर्डकडून जे काही नर्व निघतात त्याला आपण स्पायनल नर्व असं म्हणतो. स्पायनल नर्वच्या टोटल 31 पेअर्स असतात. ठीक आहे. त्यानंतर बघितलं होतं आपण की टाईप ऑफ नर्वच्या टाईप कोणकोणते असतात. त्याच्यामध्ये 3 असतात: सेन्सरी नर्व, मोटार आणि मिक्स्ड. सेन्सरी म्हणजे काय? ज्या नर्व सेन्सरी इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनकडे घेऊन जातात. ठीक आहे. ज्या नर्व सेन्सरी इन्फॉर्मेशन आपल्या सेन्सरी पार्टकडून ब्रेनकडे घेऊन जातात त्याला म्हणतो आपण सेन्सरी नर्व. त्यानंतर मोटार नर्व म्हणजे आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डनं जी काही मेसेज दिले ती मेसेज घेऊन जातात आपल्या बॉडी ऑर्गन्सकडं आणि आपल्या बॉडी ऑर्गन त्याच्यावरती काहीतरी परफॉर्म करतात. ठीक आहे. ते असतात मोटार नर्व. आणि मिक्स्ड म्हणजे काय? जे हे दोन्ही काम करतात, सेन्सरी पण आणि मोटार पण, ते असतात मिक्स्ड नर्व. ठीक आहे. त्यानंतर बघितलं आपण क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या या ठिकाणी. त्याचे नंबर बघितले आपण. त्यानंतर त्याचे नाव बघितले, त्याचे टाईप बघितले आणि त्याचं मेन फंक्शन या ठिकाणी आपण बघितलं. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघितलं आपण काही मिसलेनियस कन्सेप्ट बघितल्या. लॉंगेस्ट नर्व कोणती असते, स्मॉलेस्ट कोणती असते, लार्जेस्ट कोणती असते आणि नर्व फॉर हिअरिंग आणि बॅलन्ससाठी कोणती असते ते, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही मेडिकल कलेक्शन चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.